मालवण नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना आमने-सामने उभे ठाकलेले पाहायला मिळाले। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा परब खोत यांनी खोटं ओबीसी प्रमाणपत्र जोडल्याचा आरोप केला। त्यांच्या आरोपांना शिल्पा खोत यांनी उत्तर दिलंय, मी खोटी होते तर मला उमेदवारीची ऑफर का दिली होती असा सवाल शिल्पा खोत यांनी उपस्थित केला। तर त्यांच्या टीकेला पुन्हा निलेश राणेंनी उत्तर दिलंय। आपण केलेल्या आरोपांवर शिल्पा खोत यांनी उत्तर दिलं नाही असं निलेश राणे म्हणाले। आपण केलेल्या आरोपांना उत्तर द्या असं आव्हान निलेश राणे यांनी दिलेलं आहे। सिंधुदुर्गामध्ये भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना आता रंगताना आपल्याला दिसतोय। मालवण नगर परिषदेचा हा सगळा वाद आहे। निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध शिंदे सेना आमने सामने उभी ठाकलेली दिसतेय। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा परब खोत यांनी खोटं ओबीसी प्रमाणपत्र जोडल्याचा आरोप केलाय आणि त्यांच्या आरोपांना खोत यांनी उत्तर दिलंय, जर मी खोटी असते तर उमेदवारी का दिली असती असा सवाल त्यांनी उपस्थित केला। त्यांच्या या टीकेला पुन्हा निलेश राणेंनी उत्तर दिलंय आणि आपण केलेल्या आरोपांवर शिल्पा खोत बोलत नाहीत, उत्तर देत नाहीत असं निलेश राणेंचं म्हणणं आहे। सर्टिफिकेट चुकीची खोटी आहे म्हणून आम्ही आरोप केला। माझा काही वैयक्तिक राग कोणावरही नाही। ते निवडणुकीनंतर माझ्याकडे किंवा येतील, माझी पूर्वीपासूनची ओळख आहे, कधी काम घेऊन आले तर मी करणार। मी समान न्याय देणारा माणूस आहे। मी कधी ओटात एक आणि ओटात एक असं ठेवत नाही। ते गोल 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 माझ्यावर अन्याय, मग हे सगळं अशाने शहर चालत नाही। शहर चालवण्यासाठी आपल्याला पहिलं स्वतः तसं प्रामाणिक राहावं लागतं, तर आपण शहराला प्रामाणिक न्याय देऊ शकतो। ह्या विषयामध्ये खरं तर जायचं नव्हतं। माझी लढाई ही कोर्टात असणार आहे आता उद्यापासून। काही दिवसापूर्वी मी कॅपेबल होते, मी योग्य होते इतकं वाटणारे साहेब आज अचानक कुणाच्या मुखातून हे प्रेस देत आहेत आणि देवाभाऊंनी आता आरक्षण दिलंय आणि मी जर माझा इतिहास शोधतेय, माझे आजोबा पंजोबा शोधणारे तुम्ही कोण? हे कितपत योग्य आहे साहेब, मला उत्तर हवंय। हे माझे डॉक्युमेंट आहेत ज्यात तुम्हाला वाटतं तर तुम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोकवाल, असं एखाद्या स्त्रीचे वाभाडे काढणं कितपत योग्य आहे? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।